महोदय, मी एक सूचना दिलेली आहे. या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये शासनानं माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केलेली आहे. महिलांना मदत दिली पाहिजे, त्याबद्दल कोणाचं दुमत नाही. पण अध्यक्ष महोदय, या योजनेमध्ये नोंदणी करण्याची अंतिम तारीख 15 जुलै आहे. त्यामुळं त्या केंद्रामध्ये नोंदणी केंद्रामध्ये प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे. इथे स्टॅम्पीड सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महिलांना उन्हामध्ये उभं राहून भोळ येते. इथे काही अपप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आज महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची वारी चाललेली आहे. एकादशी 17 तारखेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की 10 लाख वारकरी या वारीमध्ये भाग घेतात. त्यातल्या निम्म्या महिला असतात. पण त्यांनी आता की वारी सोडून परत जायचं का 15 तारखेला अर्ज भरण्याकरता? त्यामुळं मला वाटतं की ही अंतिम तारीख आहे ती योग्य नाही आहे. ही योजना ओपन एंडेड पाहिजे. प्रत्येक महिलेचा अधिकार आपण दिला पाहिजे. ज्याप्रमाणे दिल्लीच्या UPA सरकारनं अधिकारावर आधारित आम्ही कायदे केले होते तसा कायदा केला पाहिजे. ही योजना फक्त निवडणुकीपुरता आणण्याची पुन्हा बंद करायची योग्य नाही आहे. आणि त्याचबरोबर या योजनेमध्ये 21 वर्षाच्या वरील अविवाहित महिलांना घेतलेलं नाही, त्यांना वगळलेलं आहे. त्यांचा काय दोष आहे? एखाद्या भगिनीचं जर लग्न झालं नसेल किंवा ती करणार नसेल तर तिला ही मदत मिळणार नाही. आणि त्याचबरोबर 60 वर्षाच्या वरच्या महिलांना ज्यांना कोणी सांभाळणार नाही त्यांनाही या योजनेतून वगळणं चुकीचं आहे. त्याचबरोबर मला वाटतं अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की 15 तारीख अंतिम तारीख आहे ही काढून टाकावी. कुठलीही तारीख त्यामध्ये नसली पाहिजे. हा अधिकार आपण देणार असाल तर मग कधी करायचा हा त्या महिलांचा विषय. आज नोंदणी केंद्राच्या बाहेर एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे. एका महिलेला उत्पन्नाचा दाखला काढायला 700 800 रुपये मागितले जातात. 100 रुपयाचं स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे. अनेक त्रुटी आहेत. माझी शासनाला आपल्या मार्फत विनंती आहे की 15 जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी. कुठलीही अंतिम तारीख असता कामा नये. आणि निवडणुकीपुरता ह्या योजना आणलेली आहे, पुन्हा पुन्हा बंद केली जाईल हा जो आदेश आहे त्याप्रमाणे पण कायदा आणला पाहिजे, माझी मागणी आहे. माननीय अध्यक्ष महोदय, एक मिनिट. माननीय माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ सदस्य सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आज या ठिकाणी माझी बहीण लाडकी योजनेचा या ठिकाणी उल्लेख केला. बाबा, आपल्याला नम्रपणाने मी सांगेन, आपल्याबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे. निवडणुकीपुरती योजना आणली आणि पुन्हा निवडणुकीनंतर बंद करणार, परत एकदा फॉल्स नरेटिव्ह. असं नाहीये बाबा. योजना करताना शासनाने सभागृहामध्ये जाहीर केली आणि त्याला काही कालमर्यादा नाही दिलेली की 6 महिन्यासाठी आहे, वर्षासाठी आहे. ही योजना कायम चालू राहणार आहे. त्यामुळे या योजनेला असा कृपया गैरसमज होऊ नये की ही योजना निवडणुकीपुरती आणली आणि पुन्हा बंद होणार आहे. काही बाबी आहेत की ज्या बाबतीत आपण तारखेचा उल्लेख केला, गर्दी होती त्याचा उल्लेख केला, 61 ते 65 मधली जी गॅप आहे वयाची सिनियर सिटीजन पर्यंत जाईपर्यंत, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित विभागाचे मंत्री श्रीमती तटकरेताई यांच्याबरोबर काल चर्चा झालेली आहे. याच्यात अधिक सुसूत्रपणा आणण्याच्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून निश्चितपणे यात योग्य निर्णय घेतला जाईल. परंतु कुठेही महिलांची गैरसोय होणार नाही, महिलांना या योजनेचा लाभ मिळवताना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता सरकार घेईल.